हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी शेवची भाजी. तर त्याच्यासाठी आपण एक घेतला आहे कांदा आणि एक घेतला आहे टोमॅटो. ते आपण आधी भाजून घेणार आहोत. एक कढई किंवा पॅन आपण गॅसवर ठेवूया आणि त्याच्यात आधी मी काजू भाजून घेणार आहे. थोडे काजू गार्निशिंगसाठी आपण वापरणार आहोत. तर आपले काजू भाजून झाले आहेत. आता आपण कांदे भाजून घेणार आहोत. आधी कांदे आपल्याला चांगले सॉफ्ट आणि लाल होईपर्यंत भाजायचे आहेत, म्हणजे ते आपल्याला भाजीच्या ग्रेव्हीसाठी यूज करायचे आहेत. तर आपण आता ते मस्त लाल होईपर्यंत भाजून घेऊया, छान सॉफ्ट होईपर्यंत. त्याच्यात मी घातले लसूण आणि अद्रकचे तुकडे, तेही आपण भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं मस्त त्याच्यात आणि मी थोडे 2 चमचे खोबरे घातले, खोबऱ्या पावडर घातली, म्हणजे ती खोबरा पावडर थोडी भाजली आणि लाल झाली की ती मग भाजीला चव छान येते, म्हणून आपण ती टाकली. तर त्यानंतर आपण घालणार आहोत कोथिंबीर. ती पण आपल्याला नीट भाजून घ्यायची, म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत थोडं भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला मस्त आता मसाला तयार होतो आहे भाजीचा. या मसाल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. असा मसाला तयार आणि म्हणजे वाटून घाटून केली की म्हणजे भाजी छान लागते असं म्हणतात ना चवीला, त्याप्रमाणे आपण करतो आहे. तर आपला मसाला आता तयार होतो आहे. त्यानंतर आपण तो मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. कांदे पण लाल झालेले आहेत आणि सगळंच आपलं खोबरं पण लाल झालेलं आहे. तर आपण आता त्याला मिक्सरमधनं काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून घेऊया आधी. अशा प्रकारे जर भाजी केली तर ते रस्स्याला चव एकदमच छान येते, म्हणून आपण असं मसाला मस्त भाजून घेतो, म्हणजे भाजीच्या रस्स्याची चव ही खरपूस लागते. आता आपण एक गॅसवर कढई ठेवूया आणि त्याच्यात 2 मिरच्या घातल्या आहेत मी फोडणीसाठी. आणि जो आपण मसाला भाजून घेतला होता तो मिक्सरमधनं मी वाटून घेतला आहे, तो आपल्याला चांगल्या प्रकारे आता भाजायचा आहे, म्हणजे तसाच सुकाच भाजायचा आहे आधी. नंतर आपण मग त्याच्यात पाणी ॲड करू शकतो. आधी छान प्रकारे आपण आता तो मसाला भाजून घेऊया, म्हणजे चांगला लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे तो मसाला. तर म्हणजे अशा प्रकारे जर भाजी केली ना तर ही चवीला छान लागते. तुम्ही टोमॅटो शेव पण करू शकतात, कांदा शेव पण करू शकतात, पण ही आपण रस्स्यावाले करतो आहे. मग रस्स्यासाठी आपल्याला मग कांद्याने आणि त्याच्याने टेस्ट छान येते. म्हणजे कांद्याने ग्रेव्हीला घट्टपणा येतो, म्हणून आपण कांदा वगैरे भाजून घेतो त्याच्यात. तर आपली भाजीचा आता मस्त मसाला भाजून झाला आहे. तर आपण आता जे टोमॅटो कापला होता तो मी मिक्सरमधनं त्याची पेस्ट करून घेतलेली. आपण ती टोमॅटो प्युरी आता याच्यात ॲड केलेली आहे. ती पण आपल्याला चांगली भाजायची आहे, मस्त लाल होईपर्यंत. तर अशा प्रकारे आपला मस्त मसाला मस्त भाजला जातो आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं आहे. मग कच्चा राहिला की भाजीला चव येत नाही चांगली, म्हणून आपल्याला छान प्रकारे भाजायचं आहे. भाजायला जरा 10-1 मिनटं जातात सगळं नीट भाजीचा मसाला. याच्यासाठी आपल्याला आणि जाड शेव घ्यायची, म्हणजे जेणेकरून ती सॉफ्ट होत नाही भाजीत लवकर. त्यानंतर आता आपण त्याच्यात घालणार आहोत रेड चिली पावडर घातलेली. म्हणजे तुम्हाला जशी जर तिखट हवी असेल तर थोडं तुम्ही अजूनही घालू शकता, पण मी 1 चम्मच घातलेली. तर तेवढी पुरेशी होईल मला असं वाटतं, कारण मी 2 मिरची पण आधी टाकल्या आहेत. त्यानंतर आपण घालूया गरम मसाला. गरम मसाल्याने खूप टेस्ट छान येते शेवच्या भाजीला. तर हा गरम मसाला तुम्ही घरचा वापरा या एव्हरेस्टचा, तुम्हाला जो वाटेल तो वापरू शकता. तुमच्याकडे घरी जर अवेलेबल असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही तर तुम्ही एव्हरेस्टचा गरम मसाला या अजून भरपूर ब्रँड येतात, तो तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आपला आता मसाला मस्त भाजून तयार झाला आहे, एकदम लाल झाला आहे भाजून. त्याच्यात आपण धनिया जिरा पावडर घालणार आहोत आता, आणि थोडी हळद घालणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ. आता आपण तेही मिक्स करून घेऊया आणि नीट भाजून घेऊया. आता हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला भाजायचा आपल्याला जरा,
म्हणजे तेल सुटलं म्हणजे मग समजा तुमची भाजीचा मसाला भाजला गेला छान. तेल वेगळं आणि मसाला वेगळा मग दिसतो तुम्हाला. थोडंसं पाणी टाकून अजून परत भाजून घेणार आहोत आपण. ही भाजीचं म्हणजे करायला खूप सोपी. तुम्ही जर रस्सा करून ठेवला आधी तर जेवणाला बसाल तेव्हा तुम्ही शेव टाकून पटकन वाढली भाजी सर्व केली तर खूप म्हणजे सोपी आहे बनवायला आणि म्हणजे खायला तर छानच आहे, प्रश्नच नाही. अशा प्रकारे आता आपल्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं मसाला शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये जरा. तर आपला मसाला मस्त शिजला आहे आणि आपण आता त्याच्यात पाणी सोडलेलं आहे. जवळजवळ 2-1 ग्लास आपण पाणी टाकणार आहोत. तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर करू शकतात पातळ. या तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही ग्रेव्हीचं पाणी कमी पण करू शकतात. तर अशा प्रकारे मस्त आपल्या भाजीच्या रस्स्याला कलर आला आहे छान. आणि अजून उकळल्यानंतर स्लो फ्लेमवरती आपल्याला उकळायची म्हणजे जेणेकरून भाजीला तरी छान येईल. तर आपली भाजी आता उकळून झाली. त्याच्यात आपण मस्त जाड शेव टाकून मग आपण सर्व करायला घेऊया. वा, काय छानच झाली आपली भाजी. तर अशा प्रकारे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि ही भाजी तुम्ही जर ट्राय करा नक्की आणि ट्राय करून मला सांगा, कॉमेंट्स करा की कशी झाली होती तुमची भाजी. तर अशा प्रकारे आपली खानदेशी शेवची भाजी तयार आहे, ज्याच्यात मस्त कांदा, लसूण अँड खोबरा बिबरा मस्त वापरून तयार केलेली. तर तुम्ही पण एन्जॉय करा अशी भाजी. आणि चमचमीत भाजी म्हणजे जी एकदमच छान दिसते. वा वा, मस्त. त्याच्यात आपण वरती आता फक्त काजू अँड कोथिंबीरने गार्निश करणार आहोत. तर नक्की नक्की ट्राय करा तुम्ही आणि एन्जॉय करा. एन्जॉय युअर डे अँड लव यू ऑल. तर चला, तयार आहे आपली भाजी. बाय बाय गाईज, एन्जॉय युअर डे.